नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनलॉक सायकोलॉजी टुडेमध्ये तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तिसरं प्रकरण जे आहे व्यक्तिमत्व, त्या तिसऱ्या प्रकरणाचं मॉडेल आन्सर बघणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे तो म्हणजे खालील विधाने योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्रश्नांना प्रश्नपत्रिकेमध्ये जे अंक दिलेले आहेत तेच अंकांचा उपयोग करायचा आणि तो क्रमांक द्यायचा. उदाहरणार्थ या पहिल्या प्रश्नामध्ये अभाग जो आहे त्याला रोमन अंक दिलेले आहेत, तर तुम्हीसुद्धा रोमन अंकच द्यायचेत. पहिला रिकामी जागा आहे. व्यक्ती टिंबटिंब व्यक्ती या लाजाळू शांत स्वभावाच्या असतात. पर्याय दिलेले आहेत अंतर्मुखी, बहिर्मुखी, उभयमुखी. तर याचं उत्तर आहे अंतर्मुखी. दुसरा प्रश्न आहे, शाईच्या डागाची चाचणी टिंबटिंब या मानसशास्त्रज्ञाने विकसित केली. त्याचे पर्याय दिलेले आहेत मरे, रोर्शा, मार्गन आणि उत्तर आहे रोर्शा. तिसरा प्रश्न आहे, टिंबटिंब गुणविशेष व्यक्तीचे संपूर्ण जीवन व्यापून टाकतात. पर्याय दिलेले आहेत प्रधान, मध्यवर्ती, दुय्यम. याचं उत्तर आहे प्रधान. दुसरा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेनुसार अ गटामध्ये अबकड दिलेलं असतं आणि ब गटामध्ये अंक दिलेले असतात. त्या पद्धतीनेच मी या ठिकाणी वापर केलेला आहे. तर अ गटामध्ये स्ववृत्त शोधिका, प्रक्षेपण तंत्र, वर्तन विश्लेषण तंत्र हे 3 दिलेले आहेत. तर ब गटामध्ये मुलाखत, मिनेसोटा बहुअवस्था, स्थिर गुणवैशिष्ट्ये आणि कथावस्तू संवेदन चाचणी. तर याचं पहिल्याचं स्ववृत्त शोधिकेचं उत्तर आहे मिनेसोटा बहुअवस्था व्यक्तिमत्व शोधिका. दुसरं प्रक्षेपण तंत्राचं उत्तर आहे कथावस्तू संवेदन चाचणी. आणि तिसरं वर्तन विश्लेषणचं आहे मुलाखत. विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न आहे या ठिकाणी पुढील विधाने चूक की बरोबर ते सांगा. तर इथे रोमन अंक दिलेले आहेत. पहिलं विधान आहे व्यक्तिमत्वाचा केवळ बाह्य स्वरूपाशी संबंध असतो. हे विधान चूक आहे, कारण व्यक्तिमत्वाचा बाह्य स्वरूपाच्या बरोबरच अंतर्गत स्वरूपाशी सुद्धा संबंध असतो, म्हणून हे विधान चूक आहे. दुसरं आहे चेतापदशिता हे गुणविशेष ज्यांच्यात जास्त प्रमाणात आहेत ते नेहमी तणावग्रस्त, उदासीन दिसून येतात. तर हे विधान बरोबर आहे, कारण व्यक्तीमध्ये चेतापदशिता हा गुणधर्म जेव्हा निर्माण होत असतो, हे गुणविशेष जेव्हा असते त्यावेळेस व्यक्ती तणावग्रस्त आणि उदासीन असतो. तिसरं आहे भावनिकदृष्ट्या उबदार वातावरण असणाऱ्या कुटुंबातील मुले अधिक समायोजित असतात. हेही उदाहरण बरोबर आहे, कारण ज्या घरामध्ये भावनिक उबदारपण असतं त्या घरामधील मुलांचं सुसमायोजन घडून येत असतं. विद्यार्थी मित्रांनो, चौथा प्रश्न आहे, खालील संकल्पना प्रत्येकी 25 ते 30 शब्दात स्पष्ट करा. पहिली संकल्पना आहे ती म्हणजे व्यक्तिमत्व. मग सुरुवातीला व्यक्तिमत्व या शब्दाचं स्पष्टीकरण द्यायचं, व्याख्या द्यायची आणि थोडंसं स्पष्टीकरण जे आहे ते स्पष्टीकरण त्या ठिकाणी दिलं तरी चालेल, किंवा व्यक्तिमत्वाचं स्पष्टीकरण आणि व्याख्या दिली तरी चालेल. तर व्यक्तिमत्व या शब्दाला इंग्रजीमध्ये पर्सनॅलिटी असं म्हणतात. पर्सनॅलिटी हा शब्द पर्सोना या लॅटिन भाषेतील शब्दापासून तयार झाला आहे आणि त्याचा अर्थ आहे मुखवटा असा. व्याख्या अशी आहे, व्यक्तीची शरीरयष्टी, गरजा, आवडीनिवडी, क्षमता व अभिक्षमता यांचे वैशिष्ट्यपूर्ण संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय. दुसरं संकल्पना गुणतत्व. गार्डन आलपोर्ट या मानसशास्त्रज्ञाने व्यक्तिमत्वाचे वर्णन करणारे 1800 शब्द शोधून काढले व त्या आधारे त्यांनी 3 प्रकारच्या गुणविशेषांचं स्पष्टीकरण दिलं आहे. गुणविशेष म्हणजेच विचार, कृती आणि भावना यांच्याशी संबंधित सातत्य आणि सुसंगतपणा होय. त्यांनी प्रधान गुणविशेष, मध्यवर्ती गुणविशेष आणि दुय्यम गुणविशेष असे 3 प्रकारचे गुणविशेष सांगितलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रधान गुणविशेषाचं एक उदाहरण, मध्यवर्ती गुणविशेषाचं एक उदाहरण आणि दुय्यम गुणविशेषाचं एक उदाहरण, अशा पद्धतीने 3 उदाहरणंसुद्धा तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये लिहायची आहेत. सहावा प्रश्न आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, चौथा
प्रश्न झाल्याच्या नंतर पाचवा प्रश्न जो आहे तो पाचवा प्रश्न टिपा लिहा असा आहे, तो प्रश्न मी घेतलेला नाही. आणि सहावा प्रश्न घेतलेला आहे. तर सहावा प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे दिलेल्या मुद्द्याच्या आधारे प्रत्येकी 100 ते 150 शब्दात लिहा. मग पहिला प्रश्न आहे की व्यक्तिविषयक पंचघटक प्रारूप स्पष्ट करा. आता व्यक्तिमत्वविषयक पंचघटक प्रारूप जे आहे त्याच्यामध्ये 5 घटक दिलेले आहेत, 5 संकल्पना दिलेल्या आहेत. त्या 5 संकल्पनांचं स्पष्टीकरण आपल्याला द्यायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी 5ही मुद्दे दिलेले आहेत. पहिला मुद्दा आहे, प्रश्नाला क्रमांक दिलेला आहेत आणि मुद्द्यांना रोमन अंक दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. तर पहिला मुद्दा आहे अनुभवांचा मुक्त स्वीकार. या गुणविशेषाचा कलात्मक, सौंदर्य भावना, साहस, सर्जनशीलता, कल्पनाशक्ती, अनुभवातील नाविन्य इत्यादी बाबींशी संबंध असतो. अशा व्यक्ती मुक्त विचारांच्या दिसून येतात. हा गुणविशेष कमी असणाऱ्या व्यक्ती कमी सर्जनशील असतात, तर जास्त असणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत त्या जास्त असणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत त्या व्यक्ती मुक्तपणे अनुभवांचा स्वीकार घेत असतात असं दिसून येतं. दुसरा मुद्दा आहे त्यातला सत्सद विवेकबुद्धी. तर सत्सद विवेकबुद्धी या विशेषाचा स्वनियंत्रण या घटकाशी संबंध असतो. स्वतःच्या आवेगांवर नियंत्रण ठेवण्याशी व त्यांना दिशा देण्याशी सत्सद विवेकबुद्धीचा संबंध असतो. ज्या व्यक्तीमध्ये हे गुणविशेष जास्त प्रमाणात आहेत अशा व्यक्ती सुसंघटित, जबाबदार, नियोजनबद्ध, पूर्ण कष्टाळू व शिस्तप्रिय असतात. तर ज्या व्यक्तींमध्ये हा गुण कमी प्रमाणात असतो अशा व्यक्ती निष्काळजी आणि बेजबाबदार असलेल्या आपल्याला दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, तिसरा मुद्दा आहे त्यातला तो म्हणजे बहिर्मुखता. बहिर्मुखता या गुणविशेषाचा व्यक्तीचे बाह्य जगातील विविध प्रक्रियात रमणे या बाबीशी संबंध असतो. ज्या व्यक्तींमध्ये हे गुणविशेष जास्त प्रमाणात असते अशा व्यक्ती बोलक्या स्वभावाच्या, उत्साही, धैर्यशील, समाजभिमुख, आपल्या भूमिकेशी ठाम असतात. तर याउलट हा गुणविशेष कमी प्रमाणात असणाऱ्या व्यक्ती जे आहेत त्या व्यक्ती शांत, एकलकोंड्या, भिडस्त स्वभावाच्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. चौथा मुद्दा आहे सहमतीदर्शता. या गुणविशेषांचा इतरांशी मिळून मिसळून राहण्याशी आणि सामाजिक मेळ इत्यादी बाबींशी संबंध असतो. ज्या व्यक्तींमध्ये हा गुण जास्त प्रमाणात असतो अशा व्यक्ती प्रेमळ, इतरांची काळजी करणारे, सहकार्य करणारे दिसून येतात. तर ज्या व्यक्तीमध्ये हा गुणविशेष कमी प्रमाणात आढळतो अशा व्यक्ती भांडखोर, असहकार्य करणाऱ्या, इतरांचा द्वेष करणाऱ्या दिसून येतात. आणि पाचवा मुद्दा आहे त्यातला तो म्हणजे चेतापदशीता. चेतापदशीता या गुणविशेषाचा चीड, चिंता, खिन्नता इत्यादी नकारात्मक भावना अनुभवण्याशी संबंध असतो. ज्या व्यक्तींमध्ये हे गुणविशेष जास्त प्रमाणात असते अशा व्यक्ती नेहमी तणावग्रस्त, चिंतेत राहणाऱ्या, उदासीन, चिडखोर दिसून येतात. तर ज्या व्यक्तींमध्ये हा गुणविशेष कमी प्रमाणात आढळतो अशा व्यक्ती संयमी, स्थिर स्वभावाच्या, शांत, समाधानी असलेल्या दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे त्यातला तो म्हणजेच व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे घटक जे आहेत ते या प्रश्नामध्ये 4 घटक विचारलेले आहेत, 4 मुद्दे विचारलेले आहेत. त्यापैकी पहिला मुद्दा आहे कुटुंब. तर कुटुंबाचा प्रकार, कुटुंबाची आर्थिक व सामाजिक स्थिती, भावनिक परिस्थिती, शैक्षणिक आणि सांस्कृतिक वातावरण, कौटुंबिक वातावरण, कुटुंबाच्या सदस्यांच्या आंतरक्रिया, बालसंगोपनाच्या विविध पद्धती इत्यादी कुटुंबाशी संबंधित घटकांचा व्यक्तीवरती ठळकपणे परिणाम जो आहे तो परिणाम होत असतो, म्हणजे ठळकपणे प्रभाव त्यांच्यावरती पडत असतो. दुसरा मुद्दा आहे शाळा. विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासात शाळेची भूमिका महत्त्वपूर्ण असते. अध्ययन अध्यापन पद्धती, शैक्षणिक कृती आणि सहशालेय उपक्रम, उपलब्ध असलेल्या सुविधा, शिक्षकांचा विद्यार्थी यांच्याशी असलेला संवाद, शाळेची शिस्त, शाळेची धोरणं इत्यादी घटकांचा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वावरती परिणाम होत असतो.
शिक्षकांचा आदर्श हे मुलांचे व्यक्तिमत्व सुयोग्य पद्धतीने घडविण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. म्हणजे शिक्षकांचा आदर्श कसा आहे हेही शाळा या घटकाशी जास्त संबंध असलेला दिसून येतो. तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे समवयस्क गट. समवयस्क गट हा सामाजिक जीवनातील व्यापक घटक आहे. समवयस्क गटाचा व्यक्तिमत्वावर सकारात्मक तसेच नकारात्मक परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ अभ्यास करणे, अभिवृत्ती विकसित करणे इत्यादी गुणधर्म जे आहेत ते गुणधर्म चांगल्या सवयीमुळे निर्माण होत असतात. तर नकारात्मकतामुळे व्यसनाधीनता, तासिका बुडविणं, गुंडगिरी, आक्रमक वर्तन इत्यादी वाईट सवयींचा विकास मुलांमध्ये होत असताना आपल्याला दिसतो. चौथा घटक आहे संस्कृती. प्रत्येक संस्कृतीची स्वतःची मूल्ये, श्रद्धा, मापदंड असतात व त्याचा व्यक्तीच्या विचारावर, भावनांवर आणि वर्तनांवरती प्रभाव पडत असतो. उदाहरणार्थ नेतृत्व गुण, श्रवण कौशल्य, सहकार्याची भूमिका, व्यावसायिक कौशल्य इत्यादी कौशल्य जे आहे ते विकसित होत असतात ते संस्कृतीच्या माध्यमातून. मग या ठिकाणी जर का भिन्न संस्कृती असलेल्या व्यक्ती दिसून आल्या तर अशा लोकांच्या व्यक्तिमत्वामध्ये भिन्नता आढळू शकते, संस्कृती वेगवेगळी असल्यामुळे. तिसरा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजे व्यक्तिमत्व मापनाच्या विविध पद्धती स्पष्ट करा. आता व्यक्तिमत्व मापनाच्या विविध पद्धती ज्या आहेत त्या विविध पद्धतीमध्ये तीन मुद्दे विचारलेले आहेत. एक म्हणजे वर्तन विश्लेषण, दुसरं स्ववृत्त तंत्र आणि तिसरं प्रक्षेपण तंत्र. मग विद्यार्थी मित्रांनो हे जे वर्तन विश्लेषण आहे या वर्तन विश्लेषणमध्ये 2 मुद्दे येतात. एक म्हणजे मुलाखत आणि दुसरं म्हणजे निरीक्षण. मग मुलाखत जी आहे त्या मुलाखतीमध्ये 2 मुद्दे येतात. एक म्हणजे रचित मुलाखत आणि दुसरी म्हणजे अरचित मुलाखत. तर मुलाखतीमध्ये व्यक्तिमत्व मापनातील मुलाखत ही सर्वसामान्य पद्धत आहे आणि ती बहुतेक ठिकाणी वापरली जात असते. तर मुलाखतीच्या द्वारे मुलाखतकर्ता मुलाखतदात्याला प्रश्न विचारून व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत असतात. आणि हे मुलाखतीचे 2 प्रकार मी सांगितले. त्यामधील पहिला प्रकार आहे तो म्हणजे रचित मुलाखत. रचित मुलाखत हा मुलाखतीचा असा प्रकार आहे ज्यामध्ये विचारल्या जाणाऱ्या एकूण प्रश्नांची संख्या, प्रश्नांचा क्रम इत्यादी बाबी पूर्वनियोजित असतात. म्हणजे किती प्रश्न विचारायचे, त्या प्रश्नांचा क्रम कसा असला पाहिजे हे निश्चित केलेलं असते. त्याचबरोबर या मुलाखतीत ऐनवेळी प्रश्न वाढविले किंवा कमी केले जात नाही. मग अशा प्रकारच्या ज्या मुलाखती आहेत त्या मुलाखती कुठे घेतल्या जात असतात तर औद्योगिक क्षेत्र जे आहे त्या औद्योगिक क्षेत्रामध्ये मानसशास्त्रज्ञ जे आहेत ते मानसशास्त्रज्ञ विशिष्ट व्यक्तीची विशिष्ट कामासाठी निवड करताना या मुलाखतीचा वापर करत असतात. दुसरा मुलाखत आहे ती म्हणजे अरचित मुलाखत. हा अरचित मुलाखतीचा असा प्रकार आहे ज्यामध्ये विचारल्या जाणाऱ्या एकूण प्रश्नांची संख्या, प्रश्नांचा क्रम इत्यादी बाबी पूर्वनियोजित नसतात. या मुलाखतीत मुलाखतदात्याने दिलेल्या प्रतिक्रियांच्या आधारे ऐनवेळी प्रश्न वाढवले किंवा कमी केले जातात. मग अशा प्रकारच्या मुलाखती कुठे घेतल्या जातात तर आरोग्य मानसशास्त्रज्ञ आहे, चिकित्सा मानसशास्त्रज्ञ आहेत, सहमंत्रण मानसशास्त्रज्ञ आहे, क्रीडा मानसशास्त्रज्ञ आहेत. तर अशा प्रकारचे मानसशास्त्रज्ञ जे आहेत ते मानसशास्त्रज्ञ त्यांच्या लाभार्थीच्या व्यक्तिमत्वाची सखोल माहिती मिळविण्यासाठी अशा प्रकारच्या मुलाखतींचा वापर करत असतात. त्यातली दुसरी पद्धत आहे विद्यार्थी मित्रांनो ती म्हणजे निरीक्षण. तर विविध परिस्थितीमध्ये व्यक्तीचे निरीक्षण करणे ही व्यक्तिमत्व मापनातील एक महत्त्वाची पद्धत आहे. उदाहरणार्थ शाळेत शिक्षक वर्गात नसताना विद्यार्थी कसे वागतात किंवा कारखान्यामधील कामगार समोर कोणी देखरेख करणारा नाही अशा वेळेस कसे वागतील याचे निरीक्षण मानसशास्त्रज्ञ करू शकतात. तर निरीक्षण जे आहे ते निरीक्षण हे प्रशिक्षित निरीक्षणाने विशिष्ट हेतूने व विशिष्ट तत्वांचा आधार घेऊन केले असता अधिक उपयुक्त ठरत असतं. विद्यार्थी मित्रांनो दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे स्ववृत्त तंत्र. आता स्ववृत्त तंत्राच्या आधारे व्यक्तीची म्हणजे स्ववृत्त शोधिकेच्या द्वारे व्यक्ती स्ववृत्त शोधिकेतील प्रश्न किंवा विधानं यांना स्वतः प्रतिक्रिया देत असतो आणि स्वतःविषयी माहिती पुरवित असतो.
मग अशा प्रकारच्या काही स्ववृत्त तंत्र आहे, त्यामध्ये त्या चाचण्या आहेत. पहिली चाचणी आहेत मिनेसोटा बहुअवस्था व्यक्तिमत्व शोधिका, हिला इंग्रजीमध्ये MMPI असं म्हटलं जाते. दुसरी आहे कॅटेल यांची 16 व्यक्तिमत्व घटक, त्याला 16 PF असं म्हटलं जाते. तिसरी आहे मेयर ब्रिज टाईप इंडिकेटर, याला MBTI असं म्हटलं जाते. चौथी आहे हायस्कूल व्यक्तिमत्व शोधिका, याला HSPQ असं म्हटलं जाते. तर अशा प्रकारच्या स्ववृत्त शोधिका या ठिकाणी दिलेल्या आहेत. तिसरं तंत्र आहे तो म्हणजे प्रक्षेपण तंत्र. तर प्रक्षेपण तंत्र हे जे तंत्र आहे, हे तंत्र विद्यार्थी मित्रांनो मनोविश्लेषणवादाच्या अभ्यासामधून उदयास आलं आहे. मनोविश्लेषणवाद. मग हे मनोविश्लेषणवादामध्ये अबोध पातळीवर दमित केलेल्या आपल्या भावना, इच्छा आणि संघर्ष यांचा शोध घेण्यासाठी प्रक्षेपण तंत्र उपयुक्त ठरत असतं. प्रक्षेपण तंत्रामध्ये संदिग्ध आणि अरचित साहित्याला मुक्तपणे प्रतिक्रिया द्यायच्या असतात. तर प्रतिक्रिया देताना व्यक्ती काय करते, तर स्वतःच्या व्यक्तिमत्वाशी संबंधित वैयक्तिक संघर्ष, प्रेरणा, समस्या सोडविण्याच्या पद्धती व इतर अनेक बाबी अशा संदिग्ध व अरचित साहित्यावर प्रक्षेपित करत असतात. म्हणजेच आपल्या मनामध्ये दबलेल्या इच्छा, आशा, आकांक्षा, प्रेरणा ज्या असतात त्या चाचणीमध्ये, त्या तंत्रामध्ये प्रक्षेपित करत असताना आपल्याला दिसून येतात. तर प्रक्षेपण तंत्रामधील प्रमुख चाचण्या ज्या आहेत त्या प्रमुख चाचण्या अशा प्रकारच्या आहेत. पहिली चाचणी आहे रोर्शाच्या शाईच्या डागाची चाचणी, दुसरी आहे मरेची कथा संवेदन चाचणी आणि तिसरी आहे वाक्यपूर्ती चाचणी. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही प्रक्षेपण तंत्र आहे, हे प्रक्षेपण तंत्र कशावर आधारित आहे, तर चोराच्या मनात चांदणं या म्हणीवर, त्याचबरोबर मनी वसे ते स्वप्नी दिसे या उक्तीवरती हे प्रक्षेपण तंत्र अवलंबून आहे. तर पहिली रोर्शाची शाईच्या डागाची चाचणी, ही चाचणी हर्मन रोर्शा यांनी 1921 साली विकसित केली आहे. यामध्ये शाईचे डागाचे 10 कार्ड्स असतात, 5 कृष्णधवल आणि 5 रंगीत प्रकारचे कार्ड्स असतात. प्रयुक्ताला एका वेळी एक कार्ड दाखविलं जाते आणि त्यात त्याला काय दिसते हे विचारलं जाते. प्रयुक्ताला ते कार्ड कशाही प्रकारे हाताळण्याची मुभा असते. प्रयुक्त ते कार्ड उलटे सुलटे कसेही करू शकतो आणि बघू शकतो. या चाचणीचे विश्लेषण करण्यासाठी उच्च दर्जाच्या प्रशिक्षकाची गरज असते. दुसरी आहे मरेची कथा संवेदन चाचणी. तर मार्गन मरे यांनी 1935मध्ये ही चाचणी विकसित केली. या चाचणीमध्ये चित्र असलेली कार्ड्स असतात. ही चित्र असलेली कार्ड्स प्रयुक्ताला निरीक्षणासाठी दिले जातात. प्रत्येक कार्डावरती एक किंवा अनेक व्यक्तींची वेगवेगळ्या परिस्थितीतील चित्र असतात आणि त्यातील त्या कार्डावर असलेल्या परिस्थितीवर आधारित गोष्ट प्रयुक्तास लिहिण्यास सांगितली जाते व त्यासाठी अशी परिस्थिती का निर्माण झाली, आता नेमके काय होत आहे आणि त्याचे काय परिणाम होतील इत्यादी संदर्भ दिले जातात. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ अशा तीनही काळाचा विचार करून त्या चित्राविषयी प्रयुक्त व्यक्तीला माहिती तयार करावयास सांगितली जाते आणि यावरून त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन जे आहे ते मापन केलं जाते. तर तिसरी चाचणी आहे ती म्हणजे वाक्यपूर्ती चाचणी. तर वाक्यपूर्ती चाचणी यामध्ये अनेक अपूर्ण वाक्यांचा वापर केलेला असतो. व्यक्तीला उरलेला भाग जो आहे तो उरलेला भाग पूर्ण करावा लागतो. मग अशी काही उदाहरणं इथे दिलेली आहेत. उदाहरणार्थ, मला चिंता वाटते जेव्हा मी टिंबटिंब. मग असं विधान पाहून ते वाक्य पूर्ण करावायचं असते. दुसरं विधान आहे जेव्हा एखादी गोष्ट बिघडते तेव्हा टिंबटिंब, पुढे ते वाक्य पूर्ण करायचं आहे. तिसरं आहे माझी अशी इच्छा आहे की टिंबटिंब. चौथं वाक्य आहे माझ्यासाठी माझे महाविद्यालय म्हणजे टिंबटिंब. या पद्धतीने तुम्ही 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये अशा पद्धतीने प्रश्नांची उत्तरं जर लिहिली तर त्यानुसार तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात. धन्यवाद विद्यार्थी.